15 ते 20 मिनिटातच आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो। माझ्या मागे तुम्ही पाहताय हा गोमुखी आकाराचा दरवाजा आहे। या दरवाजाला 2 बुलंद असे बुरुज लाभलेले आहेत आणि 2 बुरुजांच्या मध्ये गोमुखी आकारामध्ये हा दरवाजा आहे आणि तो काहीसा लपलेला आहे। म्हणजे गायीने मान वळवल्यानंतर जो आकार तयार होतो त्याला गोमुखी आकार म्हणतात आणि त्या आकारात जो दरवाजा बांधला जातो त्याला गोमुखी आकाराचा दरवाजा किंवा गोमुखी दरवाजा असं म्हटलं जातं। गोमुखी आकाराच्या दरवाजांची अभिनव कल्पना फक्त महाराजांनी राबवली होती आणि महाराजांच्या दुर्ग स्थापत्यशास्त्राचं हे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो। म्हणजे सहजासहजी हे दरवाजे दिसत नाहीत। जर आपण बाकीच्या राजवटीमध्ये बांधलेले दरवाजे पाहिले तर ते सरळ दिसतात तुम्हाला, म्हणजे समोर तोंड करून ते दरवाजे असतात। पण महाराजांनी हे जे दुर्ग स्थापले आहेत किंवा हे गडकिल्ले उभारलेत, बहुतांशी सगळ्या किल्ल्यांवरती आपल्याला गोमुखी पद्धतीचे दरवाजे आपल्याला पाहता येतात। इथे आतमध्ये आल्यानंतर लक्षात येतं की दरवाजा काहीसा छोटा आहे, उंचीला खुजा आहे, पण तितकाच आकर्षक आहे मित्रांनो। बघा या दरवाजाची रचना किती सुंदर पद्धतीने केलेली आहे। एक संघ मोठे कातळ कोरीव दगड इथे वापरले गेलेत आणि त्यामुळेच हा दरवाजा सुबक वाटतोय।